अम्ब्रेला स्लीव्जचे माप टाकून आपण स्लीव्ज कट करणार आहोत। तर बघा मी इथं 2 स्लीव्जसाठी डबल लेयरचे अम्ब्रेला स्लीव्ज आपल्याला शिवायची। तर त्यासाठी 8 फोल्ड कपडा मी करून घेतलाय। बंद बाजू माझ्या साईडनं आहे। एका साईडनं बघा उंची घेतली 11 इंच आणि एका साईडने घेतली 9 इंच। तुम्ही पण ह्याच पद्धतीने 4 फोल्ड आपल्याला हा कपडा करून घ्यायचा आहे। बघा 2 फोल्ड नाही करायचा। तर 4 फोल्ड केला तर त्यामध्ये 2 स्लीव्ज तुमच्या एका बाजूच्या निघून जातात आणि दुसऱ्या बाजूच्या सुद्धा त्यासाठी आपल्याला परत 4 फोल्ड कपडा करायचा आहे। तर हा पूर्ण 8 लेयर मी या कपड्याचे घेतलेले आहेत। आणि बघा असा कोण्यावर बंद बाजूने कोण्यावर 5-5 इंच चौकून आपण मार्किंग करून घेतलेली आहे। बघा 5-5 इंचावरती आणि मग त्याला अशी मार्किंग करून घ्यायची पहा ह्या पद्धतीने। तर जिकडून बंद बाजू कोणा आहे तिकडून आपल्याला ही मार्किंग टाकत घ्यायची। आता तिथून मार्किंग केली तिथून खाली परत 5-5 इंचावरती आपण ह्या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे। चौखड आपल्याला 5-5 इंचानंच मार्किंग करून घ्यायची। आता ज्या नवीन ताई शिकतात त्यांना खूप अवघड वाटते, त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे की त्यांना सुद्धा खूप सोप्या पद्धतीने शिकायला भेटेल। तर बघा वरच्या साईडनं 5-5 इंच अंतर घेतले, खालच्या साईडने सुद्धा 5-5 इंच अंतर घ्यायचे। तर आता तुम्ही म्हणसाल की दोन्हीही स्लीव सारख्याच होतील, तर आपल्याला याच्यात चेंजेस करायचे ते समोर मी तुम्हाला सांगते। आता ही पण मार्किंग करून आपण आता वरच्या साईडनं आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे वरचा कपडा। आता दोन्हीही हाताच्या स्लीव्ज आपल्या याच्यातच निघणार आहेत। पहिले तुम्ही पेपरवर मार्किंग करून कटिंग करून बघायचे, डायरेक्ट पिसावरती नाही करायची। 1-2 वेळेस प्रॅक्टिस करायची आणि मग नंतर पिसावर तुम्ही मार्किंग करून घ्यायची। आता खालच्या साईडची जी मार्किंग आहे ती आता आपण कट करून घेऊया। खालच्या साईडने सुद्धा आपल्याला आता पूर्ण कपडा असा मार्किंगनुसार कट करून घ्यायचा। आता तुम्हाला मी सांगते कशा पद्धतीने। इकून आपल्याला आता बंद बाजू आहे तिकून आपल्याला कपडा कट नाही करायचा। या साईडनं ओपन बाजू आहे त्या साईडनं आपल्याला कपडा कट करायचा आहे। बघा व्यवस्थित तुम्हाला दाखवून देते। आता बघा या साईडने आपल्याला कपडा कट करायचा आहे, जिकून बंद बाजू आहे तिकून करायचा नाही। आता आपण 2 एका बाजूच्या स्लीव्ज काढून घेऊया। आता 2 लांब ठेवायच्यात आपल्याला आणि 2 याच्यात आपल्याला उंची कमी करायची, म्हणजे एक लेयर वरती आणि एक लेयर लॉंग असली पाहिजे, एक लेयर शॉर्ट असली पाहिजे। त्यासाठी काय करायचंय, आता आपण हे 2 स्लीव्जचं घेतलेला आहे कपडा। तर एका स्लीव्जला आपल्याला 1-1 इंच अंतर द्यायचे, खालच्या साईडने मार्किंग करायची परफेक्ट 1-1 इंचावरती। ह्या पद्धतीने जसं मी दाखवते त्या पद्धतीनं एक लेयर वर आणि एक लेयर खाली असं मग आपलं बाही तयार होईल अम्ब्रेला। तर बघा 1-1 इंच परफेक्ट ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतली मी। आता ही जी छोटी लेयर आहे ती वरच्या साईडला लावायची। आता मस्त असं कट करून घ्यायचा कपडा जो एक्स्ट्रा आपण काढलेला आहे तो। आता बघा एक लेयर मोठी आणि एक लेयर छोटी आपली तयार झालेली आहे। पहा ही छोटी लेयर आहे आणि ही मोठी लेयर आहे। आता याला काय करायचंय, आपण पिको करून घेणार आहे। तुम्ही याला शिलाई सुद्धा टाकून घेऊ शकता, पण पिको केला तर छान अशी फिनिशिंग दिसते। तर बघा एक लेयर छोटी आणि एक लेयर मोठी, हे बघा ह्या पद्धतीने शिलाई पण टाकून घेऊ शकता किंवा पिको सुद्धा करून घेऊ शकता। आता मी याला पिको करून घेतलाय पहा इथं, आणि इथं डबल फोल्ड करायचे आता आपल्याला। आता जी वरची आपली लेयर आहे बघा ही छोटी, तर आपल्याला जिकून आपली फिटिंग येते बाहीची तिकून आपल्याला ह्या बाहीचं लेयर सेम कट करायचे, म्हणजे फिटिंगच्या साईडला जास्त लोंबकळल्यावानी कपडा होत नाही। त्यासाठी बघा दोन्ही एक साईडच्या करून घ्यायच्यात आपल्याला। बघा ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा मी काढून घेते, म्हणजे एकूण फिटिंगच्या साईडला थोडं आकार कमी घ्यायचा आहे आपल्याला। आता याला आपल्याला डबल फोल्ड करायचे आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे। पहा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदा नक्कीच ट्राय करा। पहिले तुम्ही पेपरवरती मार्किंग करून बघा आणि पेपरवर प्रॅक्टिस करून नंतरच तुम्ही हे स्लीव्ज कट करायला शिका। तर या मी याचा मध्य सुद्धा काढून घेतलेला आहे। आता ही स्लीव्ज मी आतून याला परत एक स्लीव्ज लावणार आहे, तर त्यासाठी डबल फोल्ड ही स्लीव्ज मी करून घेतली, त्याला मध्य आकार देऊन घेतलाय, मध्याची मार्किंग करून घेतली। ही मध्यावर मार्किंग करून घेणं खूप गरजेचं आहे। बघा 4 इंचाची ही स्लीव्ज आहे, स्टिच करून आपल्याला 3.5 इंचाची रेडी होणार आहे। तर आता आपल्याला जो आपण याचा मध्य काढलेला आहे, तर ह्या दोन्ही स्लीव्ज आपल्याला आता ह्या शिलाई टाकून घ्यायची। बघा त्याच्यावर
काही अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मैत्रिणींनो विचारू शकता। पहा आता खूप सोप्या पद्धतीने असा मध्य काढला होता, तोच मध्य आता आपल्याला ह्या स्लीव्ज वरती ठेवून आणि छान असं जोडून घ्यायचं बाहीला। एकदम परफेक्ट आणि एकदम छान असं लुक या बाहीला येणार आहे। बिनधास्त तुम्ही कटिंग करा आणि स्टिचिंग करून बघा। नवीन मैत्रिणींना सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न केला आहे। तुम्हाला कशी वाटली बाही नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला ही स्लीव्ज आवडली असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचा मी प्रयत्न करील। तर बघा अशा पद्धतीने आपली अम्ब्रेला स्लीव्ज तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी ही याच्यावरती जोडून घेणार आहे, ब्लाउज वरती तुम्हाला समोर दाखवते। ह्या पद्धतीने आपली स्लीव जोडून झालेली आहे। असं काही याचं लुक आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता वेअर करायला त्या ताईंनी जेव्हा वेअर केलं त्याचा फोटो मी याला टाकील थंबनेलला। तर याचं फॅब्रिक जर दुसरं असतं साडीचं तर मग आणखीन छान वाटलं असतं आणि लुक पण अजून छान आला असता। आता हे नेट असल्यामुळं याचा कपडा थोडा कडक आहे नेटचा, त्यामुळे एवढं काही लुक त्याचं दिसत नाही। तर चला मग भेटू पुढच्या